चला सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. काळगाव क्रिकेट असोसिएशन आयोजित काळगाव प्रीमियर लीग 2024 या भव्यदिव्य सोहळ्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. मॅच क्रमांक 5 कडे आपण जाणार आहोत. वेताना स्पोर्ट्स आचरेवाडी विपक्ष आर्या फायटर्स मॅच असेल. वेताना स्पोर्ट्स आपण पाहिलं तर एक मॅच खेळला, एक मॅच त्या मॅचमध्ये तो पराभूत राहिला. तर दुसऱ्या मॅचकडे तो वळतोय. आपल्या आर्या फायटर्स जर आपण पाहिलं तर आर्या फायटर देखील एक मॅच खेळला, ती मॅच तो विन राहिला. म्हणजे वेताना स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमसाठी खूप इम्पॉर्टंट मॅच असेल. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आर्या फायटर एक्स्ट्रा प्लेयर या आर्या फायटर येस दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आलेले आहेत. सो मिस्टर संतोष आणि ओपन करेल अनिकेत तेटमे या टीमचा आयकॉन समोर गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू ड्राइव्ह केलाय, सुरेख फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन पॉइंटला निघून जातोय. अनिकेत तेटमेच्या बॅट मधून हा मात्र चौकार येतोय. रोशन सध्या मात्र गोलंदाजीसाठी. या टीमचा आयकॉन खेळाडू गत वर्षापासून एक वेगळ्याच भन्नाट फॉर्म मध्ये असलेला अनिकेत तेटमे सध्या आपण पाहिलं तर आर्या फायटर या टीमसाठी मात्र महत्वाची इनिंग खेळलाय. मागील मॅच मध्ये देखील महत्वाची इनिंग तो खेळलाय. या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती त्याने स्वागत केलं, वेलकम गुड आफ्टरनून बोलला. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय त्याने. बॅकफुटला जातोय, शॉर्ट ऑन पोल. यावेळी मात्र जॅक केलं, चेंडूला निघून जातोय अगदी डीप स्क्वेअर एक रिजनला. बॅक टू बॅक दोन चेंडू येतात, दोन चौकार. काय फटका खेळून काढलाय. अप्रतिम रिप्ले टेलिकास्ट ओमसाई MTCच्या माध्यमातून दाखवला जातोय. चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवरती पडला. तदनंतर आपण पाहिलं तर थोडा पुढे आला, बॅकफुटला जाऊन चेंडू आपण पाहिलं शॉर्ट ऑन पूल केला, जिथे आपण पाहिलं तर हा चौकार त्याने हासिल केला. एक दमदार सुरुवात. पहिल्या दोन्ही चेंडूवरती आले दोन्ही चौकार. 4चा पाढा आता मात्र बोलायला सुरुवात केली त्याने. पुढे आला गोलंदाज अगदी चतुर होता. जसा 2 पावलं पुढे आला तसा 2 पावलं चेंडू मागे ठेवला. फलंदाजाचं फुटवर्क पाहिलं, बदलादित्य पाहिल्यानंतर चेंडूचा टप्पा बदलला. फलंदाजाच्या नेमकं मनामध्ये काय चाललंय, त्याची बॉडी लँग्वेज काय बोलते हे जाणून घेण्याचं तंत्र हळूहळू विकसित करणारा गोलंदाज रोशनने मात्र चांगला चेंडू सादर केला. सुरेख लॉफ्ट केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी क्षेत्ररक्षक थांबतोय. त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देती हुई ये भी गेंद चली गई. 4 धावेसाठी अगदी ठकठक केलंय, निघून गेला अगदी 4 धावेसाठी. आणि या चौकाराने टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. तब्बल आतापर्यंत 4 चेंडूमध्ये ज्या धावा आलेत त्या चौकाराच्याच आहेत. एक चेंडू निर्धाव आहे त्यामध्ये. 4चा पाढा अगदी हळूहळू बोलायला सुरुवात केली अनिकेत तेटमेने. चांगला चेंडू थोडासा राईज झाला, पडल्यानंतर हाईट घेतली चेंडूने चांगली, जिथे आपण पाहिलं तर अगदी हुक करण्याचा प्रयत्न बॅटरचा अनिकेतचा. मात्र अधूनमधून रोशनचा देखील कमबॅक चांगला चालू आहे. रोशन देखील फोकस टाकतोय आपल्या गोलंदाजीच्या टप्प्यावरती आणि त्यानंतर मात्र अचूकता हेरण्याचा प्रयत्न करतोय बॅटर. बैठा फटका, जिथे आपण पाहिलं तर अगदी मागच्या पायावरती बसला होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव जाते विकेट किपरच्या मागे, जिथे आपण पाहिलं डिक्लेअर झोनमध्ये आलेल्या या धावेने टीमची टोटल अगदी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तब्बल आतापर्यंत 3 चौकार या पहिल्या ओव्हरमध्ये आलेले आहेत, जिथे आपण पाहिलं तर धावसंख्या 13 या आकड्यावरती 13 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती सजली आहे. खूप महत्त्वाचं असतं एखाद्या टीमला सुरुवात भेटणं. वेल बिगिन इज हाफ डन. कुठलंही काम करा, क्षेत्र कुठलंही असो, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सुरुवात कशी भेटते यावरती मात्र तुमचं त्या क्षेत्रातलं काम अवलंबून असतं. आणि या क्रिकेट असेल, क्रिकेटमध्ये देखील बॅटिंग करत असताना एखाद्या टीमला स्टार्ट चांगला भेटला तर डेस्टिनेशन लांबपर्यंत पोचतं, टार्गेट चांगलं बनतं. आणि तसा स्टार्ट आपल्या टीमला अनिकेत तेटमेने दिला. संतोष मागील मॅचमध्ये शांत नव्हते, ते संतोष आहेत. एक अष्टपैलू खेळाडू. मागील मॅचमध्ये तब्बल 14 धावा त्यांनी ठोकल्या, मात्र गोलंदाजी 3 धावा देऊन 2 विकेट त्यांनी घेतल्या होत्या. अजय सध्या मात्र गोलंदाजीसाठी येतोय.
संतोष यावेळी मात्र बॅकफुटला जातोय. शॉर्ट टर्म पोल चेंडू वन बाउन्स अडवण्याचा प्रयत्न निघून जातोय. डीप स्क्वेअर एक रिझनला येतोय. चौकार इम्पॉर्टंट होता. संतोष एक वार करतोय, दुसरा पलट वार करतोय. कारण की एका साईडून अनिकेत टेटमेने स्टार्ट दिला आणि लव ही चर्चा झाली होती की तुमच्या समोर असलेल्या बॅटरने जर तुम्हाला आत्मविश्वास दिला की तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये कन्वर्ट होतो आणि त्यानंतर तुमची पेअर चांगली होती. दोघांनी पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. लहू आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. दोघांनी पहिले चेंडूवरती चौकार लगावलाय, सोडून दिलाय. पहिला ओळखला, जज केला, बाहेर जाणं माहिती होतं, व्हाईट बॉलसाठी जाऊन दिला चेंडूला. एक्स्ट्रा धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. काल देखील बरेच खेळाडूंनी नियमांचं पालन केलं. आजही संपूर्ण टीम पहा पॅव्हेलियनमध्ये शांत बसली आहे आणि बरीच शिस्तप्रिय ही स्पर्धा पाहतोय. ओहो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रूमध्ये गोलंदाज स्वतः येतोय. चेंडू अडवेल. विकेट किपर मात्र कुठलीही धाव इथे दिली जात नाही. पहा कमबॅक कसा करावा हे तुमच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवरती जर तुम्हाला चौकार येतोय तर कुठेतरी लाईन बदलणं गरजेचं आहे आणि त्यानंतर 18 धावा सध्या स्कोर कार्डवरती. लाईन बदलली, टप्पा बदलला आणि हाती लागलं ते यश. निर्धाव धावसंख्या. पुन्हा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. अनिकेत सांगतोय शॉर्ट पूल केला जावा. कारण की आत्तापर्यंत विकेट किपर आणि गोलंदाज या दोघांमधली चर्चा जेव्हा जेव्हा झाले तेव्हा तेव्हा चेंडू निर्धाव आलाय. जिथे आपण पाहिलं तर अगदी अचूक टप्प्यावरती चेंडू पडल्यानंतर निर्धाव स्वरूपाचे तब्बल 2 चेंडू निर्धाव आलेत. चौकार आल्यानंतर एखाद्या गोलंदाजासाठी कमबॅक कसा असतो तो असा असावा. कारण की ही ओव्हर त्याला कव्हर करायचे. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी 22च्या स्वरूपामध्ये एक धाव जाते. 22च्या स्वरूपामध्ये डिक्लेअर स्वरूपामध्ये आलेली एक धाव. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोचते अर्थातच 19. या आकड्यावरती 19 तब्बल आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ. येस अंपायर, बॅट कट. या थँक्यू, इट्स अ बॅट कट. पहा तर बॅटरच्या अकाउंटमध्ये जातील आता या धावा. ओहो, चेंडू यावेळी मात्र लॉफ्ट केलाय. बॉल बॅक ड्राव. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय. चेंडू गॅदर केलाय. वन बाउन्स. फक्त एकच धाव इथे अर्चित केली जाईल. ओनली 1 सिंगल. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं टीम 20 या धावसंख्येवरती सध्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो 20. चांगली गोलंदाजी. एक चौकार आल्यानंतर ज्या पद्धतीने अजयने ओव्हर आपली कव्हर केले, ज्या पद्धतीने कमबॅक करून दिला आपल्या टीमला, कारण की त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता. कारण की दोन्ही खेळाडू लयमध्ये आहेत. ओहो, बैठा फटका. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू गॅदर करतो मिड ऑफला. तदनंतर फेकलाय. कुठलीही धाव दिली जात नाही. विकेट किपर चांगल्या पद्धतीने चेंडू अडवतोय आणि इथे मात्र आपण पाहिलं दुसरं यशस्वी षटक मी बनेल गोलंदाजाच्या बाजूने संपन्न होत आहे. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. धावसंख्या फक्त स्थिर आहे जी आपण पाहिली तर 21 या आकड्यावरती. 21 ही धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजली आहे. चला थोडासा स्पीडअप घेऊयात. गोलंदाज कोण आहे तो ठरवून लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. चला थोडासा स्पीडअप आपण घेऊयात. 21 धावसंख्या. 21. 5 नंबरची मॅच सध्या पाहतोय. आदिनाथ सध्या मात्र गोलंदाजीसाठी पाचारण होईल. आदिनाथचं खूप इम्पॉर्टंट ओव्हर असेल ही, कारण की समोर संतोष आणि अनिकेत टेटमे दोघांचा खेळ आतापर्यंत पाहिला तर दोघेही लयमध्ये आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी ब्रेक लावला धावसंख्येला. जी रस्सी होती ती खेचून घेतली गोलंदाज आपण पाहिलं तर अजयने. मात्र या ओव्हरमध्ये एक निर्णायक षटक मात्र दोघांच्या समोर आता असेल, कारण की विकेट अजून आलेली नाहीये. विकेटच्या शोधामध्ये आदिनाथ यांना बाहेर काढले गोलंदाजीसाठी. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन शॉर्ट पूल केलाय. चेंडू आपण पाहिलं 1 बाउन्स मात्र कुठल्या दिशेला निघून जाईल. अखेरीस आपण पाहिलं तर इट्स अ डिक्लेअर. येस, फक्त ही एक धाव आहे. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे जाते. येस, डिक्लेअर झोनमध्ये आलेली एक धाव. संतोषच्या बॅटमधून हा डिक्लेअर आली आहे. येस, हा डिक्लेअर आहे.
पुन्हा एकदा ऑन डिटो सुरेख पंच केलाय. बॉल बॅक ड्राइव्ह आहे क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल. हीच चर्चा होती की आदिनाथ गोलंदाजासाठी आलाय, कारण की गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली, कारण की विकेट हवी आहे. कारण की जी पार्टनरशिप आत्तापर्यंत चालू होती अनिकेत टेटमे आणि संतोष या दोघांमध्ये, ती पार्टनरशिप कुठेतरी मोडीत आणायची होती. त्या पार्टनरशिपला कुठेतरी आपण पाहिलं तर थांबवायचं होतं आणि त्यासाठीच आदिनाथला गोलंदाजीसाठी बाहेर काढलं. आणि आदिनाथ आया, खुशिया लेके आया. कारण की या टीमसाठी विकेट खूप इम्पॉर्टंट होतील. मागील मॅचचा हिरो राहिला आहे संतोष. या मॅचमध्ये हळूहळू त्याच्या बॅटिंगमधून फटके त्याचे बाहेर निघत होते आणि आणखीन फटके येण्याआधीच ही आग विझवली गेली. नवीन बॅटर आता मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. अक्षय सध्या मात्र आपण पाहिलं मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. अक्षय दामनकर सध्या मात्र आपण पाहिलं तर मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल आपण पाहिल्या 7 धावा खर्च झाल्या. तदनंतर आपण पाहिलं अक्षय आल्या मैदानामध्ये. ओहो, अक्षय आल्या चेंडू हवेमध्ये तर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पहिली कॅच तर अप्रतिम होती, दुसरी कॅच देखील अप्रतिम आहे. रोशन होता चेंडू खाली. रोशनने यावेळी मात्र 2 कॅचेस अप्रतिम पकडल्या आणि आपल्या टीमसाठी महत्वाचं योगदान अजय होता यावेळी मात्र. अजय काटकर चांगला झेल त्याने पकडला. टीमसाठी क्षेत्ररक्षण काय इम्पॉर्टंट असतं, कारण की या 2 पकडलेल्या कॅचेस किती इम्पॉर्टंट राहिल्या गोलंदाजसाठी. कारण की आदिनाथ जेव्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याला खेळाडूंची क्षेत्ररक्षकांची साथ भेटली आणि त्यानंतर त्याच्या गोलंदाजीमधलं वलय आणखीन वाढलं गेलं. धावसंख्या थांबली, तब्बल 22 धावसंख्या. दोन्ही ब्रदर्स आता एकमेकांसोबत आलेत. अमोल सध्या मैदानामध्ये, अनिकेत टेटमे त्याचा बंधू, त्याचा भाऊ अमोल टेटमे. आता दोन्ही बंधूंचं कम्युनिकेशन ऑलरेडी स्ट्रॉंग आहे, पण ते क्रिकेटच्या मैदानामध्ये कसे कम्युनिकेट करतात एकमेकांसोबत ते इम्पॉर्टंट असेल. कारण की कशा पद्धतीने डाव खेळतात. भाऊ शब्द उलटा वाचला तर उभा शब्द तयार होतो. आता कोण कोणासोबत उभा राहील शेवटपर्यंत ते आदिनाथ ठरवेल. स्लोरवन गती परिवर्तन, चेंडू थोडासा बाहेर ठेवला. पंच कळवतात जास्तच बाहेर गेला किरण. हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. पण मॅच खेळ बदलतो आणि खेळ बदलता देखील येतो, वेळ देखील बदलता येते. पहिल्या 2 षटकामध्ये चर्चा होती बॅटिंग करणाऱ्या टीमची. गोलंदाजीसाठी आदिनाथ आला, चर्चा त्याने थांबवली आणि वेगळं सत्र चालू केलं. चांगला चेंडू बाहेर निघूचा प्रयत्न. व्हाईट बॉल लेग स्टिक सोडून जातोय, कारण की बॅटरसाठी अवघड होतं. पूर्णपणे तो टर्न झाला, पूर्णपणे आपण पाहिलं तर बेंड होऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव अगदी वाईट स्वरूपामध्ये हा चेंडू जरूर येतोय. धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24. स्लोर वन गती परिवर्तन, बॅटची टॉप एज. हा चेंडू बराच लांब होता. 1 धाव फक्त कंप्लीट केली जाईल. एकाच धावेत समाधान मानावं लागेल. अनिकेत टेटमे या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल घेऊन येईल, कारण की अनिकेत टेटमे ज्या पद्धतीने मैदानामध्ये थांबून खेळतोय त्याच्यासाठी थांबणं इम्पॉर्टंट असेल. त्याला माहिती आहे या मॅचमध्ये जबाबदारी घेऊन मला खेळावं लागेल, मॅच पुढे घेऊन जावी लागेल, कारण की आत्तापर्यंत बराच जबाबदारी त्याच्या खांद्यावरती येऊन ठेवले. ओ, यावेळी थोडंसं शरीरावरती आढळलाय. कदाचित जास्त दुखापत होऊ नये. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 चेंडू मात्र जरूर. आदिनाथचं कौतुक का नाही करायचं, कारण की जी धावसंख्या आत्तापर्यंत वेगाने चालू होती त्या धावसंख्येला ब्रेक लावणारा एक यशस्वी गोलंदाज आदिनाथ ठरतोय. कारण की आत्तापर्यंत त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेली वैविध्यपूर्ण गोलंदाजी त्याच्या संघाला मात्र धावसंख्येसाठी बरीच मदत देते. लेट कट. इथे चेंडू कदाचित बॉडी लँग्वेज सांगते की कट होता की काय. कदाचित बॉडी लँग्वेज सांगते, कारण की गोलंदाजाने थोडासा अग्रेसिव्हपणा दाखवला, विकेट किपरने थोडीशी चप्पळपणा दाखवला. मात्र अखेरीस चेंडू एवढा वेगाने गेला की बॅटीची चायनीज कट घेऊन चेंडू मात्र आपण पाहिलं तर निसटला हातातून. आणि या एका धावेच्या मदतीने 3 षटकाचं थरारक नाट्य संपलं आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. 27. 3 षटकांच्या अखेरीस 27 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती सजले. 27.
27 धावसंख्या. चला लगेच ड्रिंक ब्रेक खूप चांगली व्यवस्था केली KPL मध्ये. ड्रिंक ब्रेक अगदी जवळच ठेवला कारण की सध्या ड्रिंक ब्रेक सोबत एक चिठ्ठी जाते, इथून पुढचा खेळ कसा खेळावा अशा बऱ्याच चिठ्ठ्या जातात ड्रिंक ब्रेक सोबत. आता त्या थांबलेत आणखी असतं कारण की हल्ली बॅट चेंज केल्या जातात त्या वेळ बघून, गेम बघून, कारण की बॅट चेंज करताना एक छोटी चिठ्ठी जाते की इथून पुढे गेम कसा चेंज करायचा आणि अशा बऱ्याच वेळी गेम चेंज होतो. मात्र हा छोटासा ड्रिंक ब्रेक बऱ्याच आठवणी आहेत क्रिकेटच्या, कारण की या विभागामध्ये देखील आपण पाहिलं तर राम असेल, अन्य तदनंतर आपण पाहिलं तर चाळके बंधू असेल, त्यानंतर अनिल जाधव. हे आम्ही क्रिकेट की अनिल जाधव हे जेव्हा आम्हाला बॅट पकडायला माहिती नव्हती तेव्हापासून ते क्रिकेट खेळतात. त्यांनी आम्हाला शिकवलं कशा पद्धतीने क्रिकेट खेळायचं. तेव्हाचे दिवस वेगळे, आझाद मैदानावरती सकाळी लवकर ट्रेन पकडून पोचायचं तेव्हा खेळपट्टी पकडण्यासाठी. तेव्हाचं क्रिकेट जगलो या खेळाडूंसोबत आणि तिथून पुढे मात्र या टीम्स अजूनही कंटिन्यू, हे खेळाडू अजूनही आपल्या नावाला एक वेगळं वलय देत आहेत. बऱ्याच आठवणी प्रत्येकाच्या उजेडात येतात असं क्रिकेट पाहिल्यानंतर. सध्या गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अजय काटकर 2 कॅचेस आज अजयने पकडल्या आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी फुल ऑनलाईन चेंडू अनिकेतसाठी निघून जातोय. अगदी डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव. फटका चांगला होता कारण की अशा मैदानामध्ये तुम्ही एलिव्हेशन चांगलं देतात, टेम्परामेंट चांगली असते, पण धावा भेटतात फक्त एक. या एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. बैठा खेळण्याचा प्रयत्न, पुढचा पाय जास्तच पुढे काढला, स्ट्रेच झाला स्वतः. तदनंतर आपण पाहिलं तर एक पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न, स्वीप फटका खेळपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. मिस्टर चंद्रकांत यांना पाहता ॲज अ विकेट किपर, कारण की बरेच आत्तापर्यंत धावा त्यांनी देखील अडवल्यात. एक चांगला यष्टीरक्षक त्यांच्या माध्यमातून. पहा लेग अगदी लेग स्टिक सोडून जाणारा वाईट चेंडू यावेळी मात्र एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ॲड होईल कारण चेंडू वाईट जातोय. मात्र वाईट गेल्यानंतर तो विकेट किपरने अडवणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे कारण की तिथे धावा एक्स्ट्रा भेटू शकतात ऑफरमध्ये. ओहो, ड्राईव्ह केला, कव्हरच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होता कव्हरला, त्याने मध्ये हात जरूर टाकला, मात्र अखेरीस चेंडू निघून जातोय. 2 धावेसाठी अगदी आपण पाहिलं तर यशस्वी होतात या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर 31. 31 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती सजली आहे. 31 धावसंख्या. यावेळी देखील अगदी आपण पाहिलं तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, तो चेंडू जास्त बाहेरून निघून जातो. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा येतो, एक्स्ट्रा धाव. चेंडू आपण पाहिलं पडल्यानंतर अँगल तयार झाला, कोण बाहेर निघून गेला, जिथे आपण पाहिलं तर तब्बल धावसंख्या सध्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 32. बरोबर 1:01 झालेला आहे. ओहो, धडपड होते. धडपड होत असताना या 2 धावांसाठी पळापळ होते. क्रिकेट आहे, एका साईडला खेळाडू पडला जातो, दुसऱ्यासाठी खेळाडू स्वतःला सावरून धावा कंप्लीट करतोय. मागे जात असताना आपण पाहिलं तर तोल सावरला नाहीये आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या 2 धावा यशस्वीरित्या. टीमची टोटल आपण पाहिली 34 या आकड्यावरती. ओहो, सुरेख फटका, फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटीच्या टॉप घेऊन डिक्लेअर झोन मध्ये. फक्त 1 धावा ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. या एका धावेने 35 धावसंख्या सध्या झळकली आहे. ओहो, सुरेख फटका, मिड विकेट रिजन. खेळाडू पाहतोय, अप्रतिम कॅच पकडले. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अर्थातच रोशनने, कारण की चेंडू आला, शांत होता, बॉडी लँग्वेज त्याची पाहिली, शांत, कुठलं प्रेशर नाहीये. आणि त्यानंतर अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल चेंडूच्या मध्ये दोन्ही हात आणले आणि कॅच पकडली गेली. तब्बल 4 षटकांचा खेळ झालेला आहे मित्रांनो. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
35-35. यानंतर मॅच आहे त्रिमूर्ती फायटर्स आणि ओवी शाख. त्रिमूर्ती फायटर्स कॅप्टन आणि ओवी शाख कॅप्टन दोघांनी तयार राहा. प्रवीण. अर्ध्या काळगावची नावं सोन्याला माहिती आहे. प्रत्येक टीमचा 12वा खेळाडू सोन्या बनलाय. प्रवीण सध्या आपण पाहिलं मैदानामध्ये. सोन्या बॉलर कोण आहे? चंद्रकांत सध्या मात्र गोलंदाजीसाठी. भरत. हो यावी मात्र अगदी फुल ऑन लेनचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बाटीच्या अगदी ब्लेडला जरूर लागतो. टायमिंग चांगलं जुळलं नव्हतं. एक चिक्की धाव कंप्लीट केली. अमोल यावी मात्र स्ट्राईकला होता. सध्या आता जाईल प्रवीण जिथे शेवटचं हाणामारीचं निर्णायक अंतिम डेट स्लॉग. भरत आहे सध्या स्ट्रायकिंगला गोलंदाजीसाठी. भरत सध्या आपण पाहतोय शेवटच्या स्पेलमध्ये त्याला बाहेर काढलंय. स्लोरबान गाठी परिवर्तन. लॉफ्ट केलं चेंडूला. मिड विकेट रिजन. क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मात्र तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर अगदी वेगाने 2 धावा यावे मात्र 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जातात. हो यावेळी देखील डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत. पायाने अडवण्याचा प्रयत्न. यावेळी बॅकअप येतोय. चेंडू गॅदर केला. फेकलाय. दुसरी धाव इथे देखील कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली. 1 कन्वर्ट इंटू 2 आणि अशा धावा चोरल्या जातात. चोरीच्या धावा असतात. खेचून घ्याव्या लागतात. त्या देत नाहीत सहजासहजी कोणी मात्र त्या घ्याव्या लागतात आणि इथे घेतल्या गेल्यात. तब्बल 2 चेंडूवरती आपण पाहिलं 3 चेंडूवरती आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत. स्लोरवन गती परिवर्तन. बॅट स्विंग केले. विकेट किपरच्या हातातून निसटलाय. 22च्या स्वरूपामध्ये भेटू शकते एक धाव आणि या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 41 धाव संख्या. हो यावेळी देखील चेंडू लॉफ्ट केला. कावकॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक वेगाने येतो. त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. अंदाज चुकला आणि यावेळी मात्र चेंडू आपण पाहिलं तर अगदी डोक्यावरून ठकठक करत निघून गेलाय. महत्वाचा चौकार नशिबाचा कारण की या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण तर तैनात होतं पण एक अतिरिक्त बाउन्स घेऊन चेंडू आपण पाहिला तर बोटांना चटका देऊन निघून गेला. या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर 45 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती. 1 टू गो. शेवटचा असेल हा चेंडू या इनिंगचा. टॉससाठी या त्रिमूर्ती आणि ओवी शाख. स्लोरवान लॉफ्ट केला चेंडूला. अंतर कसं असेल. क्षेत्ररक्षक येतोय. कॉल त्याने दिलाय. अप्रतिम झेल या मात्र पकडलाय. अजय काटकर आजच्या या इनिंग मधल्या 3री झेल त्याने पकडल्या. अजय काटकरने या मॅच मध्ये मात्र धावसंख्या रोखण्यासाठी गोलंदाजाला बरीच साथ दिली. धावसंख्या 45 वरती असताना 46 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. वेताना स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमच्या समोर 46 रन्स टू विन. टॉस साठी या त्रिमूर्ती फायटर्स आणि ओवी शाख. मी विनंती करेल अर्थातच काळगाव क्रिकेट असोसिएशनचे आमचे सर्व या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मेहनत ज्यांची राहिली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी ज्या व्यक्तीच्या खांद्यावरती आहे त्यांचे सन्मान्य आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांचे शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस करू इच्छितोय. तर विनंती करेल 414 ब्रँड
अर्थातच गोपीदादा आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेऊ इच्छितोय. या कॅप्टन, दोन्ही कॅप्टन्स या पटकन, त्रिमूर्ती आणि शाख. मी विनंती करेल आमच्या 4141 ब्रँड गोपीदादा सूर्यवंशी शेठ आपल्या शुभ हस्ते या मॅचचा घेतला जाईल टॉस. ऐरोली विधानसभा शिवसेना उपशहर प्रमुख, त्याचबरोबर आपण पाहिलं तर काळगाव विभागातील गोल्डन मॅन 4141 हा ब्रँड सध्या आपण पाहिलं तर ओळखला जातो. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा घेतला जातो इम्पॉर्टंट टॉस. या स्पर्धेचं चषक सौजन्य, या स्पर्धेचं ट्रॉफी सौजन्य, या स्पर्धेचे टी शर्ट सौजन्य, मॅन ऑफ द मॅच सौजन्य, सर्व काही जबाबदारी ज्या व्यक्तीनं खांद्यावरती घेतली या स्पर्धेसाठी, या लीगसाठी, काळगाव क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ अर्थातच गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांच्या शुभ हस्ते टॉस झाला या मॅचचा. जो जिंकला त्रिमूर्ती फायटरने सांगितलं आम्ही देखील करू पहिल्यांदा गोलंदाजी. आमंत्रण दिलंय ओवी शाखला, या आणि बॅटिंग करा. सेहेचाळीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले 46. काय घडतंय, काय बिघडतंय ते मात्र जरूर बघायचंय. ही मॅच सध्या मात्र प्रेझेंट मॅच वेतनाथ स्पोर्ट्स, जिथे आपण पाहतोय आदिनाथ रामिष्टे, त्याची बॅटिंग इम्पॉर्टंट असेल, त्याचा रोल काय आहे आज तो इम्पॉर्टंट असेल. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अनिकेत टेटमे, त्याच्या गोलंदाजीकडे लक्ष असेल, कारण की आर्य फायटर्सचा तो देखील आयकॉन आहे. ओपनला आला आदिनाथ, आपण पाहिलं तर ओपन करेल, ओपनिंग पेअर मध्ये सध्या उतरलाय तो. बराच चर्चेत राहिला आदिनाथ गतवर्षी देखील, या वर्षी देखील. गोलंदाजीसाठी त्याच्या समोर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये विशाल नांगरे सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर असेल ही, कारण की आदिनाथ कशा पद्धतीने या ओव्हरमध्ये बॅटिंग करतोय. समाधानकारक सिंगल डबल्स साठी तो जाईल की बिग हिट करून एक चांगला स्टार्ट तो देईल, कारण की 46 धावेचं डेस्टिनेशन आहे. एखाद्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं असल्यानंतर गाडी कोणत्या घेरवरती चालू करायचं हे त्या ड्रायव्हरच्या हातामध्ये असतं. सो ओपन करतोय सध्या आदिनाथ, आणि त्याला या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारेल अर्थातच गोलंदाज विशाल नांगरे. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग झाली, चेंडू आपण पाहिलं तर निघून गेला कट होऊन. ही गोलंदाजी आहे विशाल नांगरेची. पॉवर प्लेची ओव्हर काय इम्पॉर्टंट म्हटली की या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आयकॉन समोर आहे, आणि या आयकॉनला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कशा पद्धतीने एक तयार आहे बॅटर ते देखील बघायचंय. सोडून दिलाय यावेळी मात्र अगदी आशाभूत नजरेने पाहत आहेत. अगदी एक्स्ट्रा धाव, वाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव येते. आधी अपील जरूर केली या गोलंदाजाने की कदाचित स्पर्श झाला, मात्र बॅटरची बॉडी लँग्वेज बरंच काय सांगून जाते. नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर आपण पाहिला अर्थातच अजय काटकर, थोडी जाऊन चर्चा केली यावेळी, मात्र त्याने माहिती आहे पहिले दोन्ही चेंडू वेगवान पडल्याने त्याने टप्पा बदलला, कट होतोय चेंडू, कुठल्या दिशेला वळतोय याची चर्चा त्याने जाऊन मात्र केली आदिनाथ सोबत. पुन्हा सोडून दिलाय, पुन्हा वेगवान चेंडू, व्हाईट बॉल, पुन्हा एक्स्ट्रा धाव ऍड होते. आदिनाथ लगेच चेंडू पिक करतोय, चॅनल ओळखतोय, चेंडू कुठल्या चॅनलवरती पडतोय आणि कसा बाहेर निघतोय. कारण की एखाद्या गोलंदाजाची लाईन जेवढ्या लवकर तुम्ही पिक करता, जेवढ्या लवकर तुम्ही रीड करता, तेवढं
तुमचं लक्ष त्या चेंडू त्या गोलंदाजाच्या ॲक्शनवरती, त्या रिलीज पॉईंटवरती असतं आणि सध्या चेंडू लवकर रीड करतोय गोलंदाज बॅटर. हो, लॉफ्ट केलाय बऱ्यापैकी, चेंडू आलेला नाहीये, नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय, आहे क्षेत्ररक्षक, चेंडू गॅदर केलाय, फेकलाय, यावेळी मात्र अगदी गोलंदाजाच्या दिशेने. असं चित्र बघायला भेटेल, एखाद दोन चेंडू एक्स्ट्रा स्वरूपामध्ये गेले, बॅटच्या अगदी समोर होता, टायमिंग जुळलं नव्हतं, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू अगदी जमिनीवरती दान झाला, जिथे धावसंख्या ओपन झाली 4ने. 4 धावसंख्या, आत्ता आलेल्या 2 एक्स्ट्राच्या 2, तब्बल 4. ओहो, यावेळी देखील कव्हरच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, पॉइंट रिझन मध्ये वेगाने जातोय, अगदी वेलकम गेटच्या समोर, 4 धावेसाठी येतोय चौकार. आदिनाथ यासाठीच ओळखला जातो, आक्रमक खेळी, आक्रमक भूमिका, आक्रमक बॅटिंग हा त्याचा नॅचरल गेम आहे, त्याचा स्वभाव आहे. तो बॅटिंग करत असताना एखाद दोन चेंडूला तुम्हाला सन्मान देईल, मात्र त्यानंतर त्याचा जो नॅचरल गेम आहे तो लगेच बाहेर काढतो आणि सध्या मात्र आपल्या नॅचरल शैलीमध्ये खेळतोय. सोडून दिल्या पुन्हा एकदा, जिथे आपण पाहिली तर एक्स्ट्रा धाव ऍड होईल, वाईट स्वरूपामध्ये चेंडू येतो, एक्स्ट्रा धाव. आजच्या दिवसातली हायेस्ट टोटल आहे 45. ती चेस केली जाईल का? रेकॉर्ड्स असतात ते तोडण्यासाठी, मोडण्यासाठी, ब्रेक करण्यासाठी ती केली जाईल का? ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर नक्की घडलंय काय? अंपायर कॉल येईल, लेग बाईज अगदी पायाला स्पर्श करून चेंडू आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये जातोय, एक धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. लाईन आपण पाहिली तर आतापर्यंत गोलंदाज विशालची लाईन आतापर्यंत पाहिली तर तिन्ही चेंडू जे त्याने टाकलेत एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ते आतापर्यंत लेग स्टिक त्याने पकडण्याचा प्रयत्न केला. चेंडू जास्तीत जास्त लेग स्टिक पाय पकडून पायावरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिला. पाय इनसाइड आउट, सुरेख फटका, बॉल बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? अगदी क्रिकेटमध्ये फुटबॉल पायाचा देखील उपयोग आहे, क्रिकेटमध्ये रोनाल्डो बनावं लागतं. चेंडू चांगला स्टॉप केला त्याने पायाने आणि अखेरीस आपल्या टीमसाठी धावा त्याने 2 अडवल्यात. चतुर असावं लागतं, चालाक असावं लागतं, क्विकिंग मिनी सेकंड तुम्हाला लगेच ऍक्टिव्ह व्हावं लागतं आणि त्याच्यासाठी लवचिकता असावी लागते. फिटनेस आणि लवचिकता या सर्व गोष्टी तुम्हाला यूज होतात. बॅटिंगच नव्हे, गोलंदाजीच नव्हे, फिल्डिंग करताना देखील तुमची लवचिकता तुम्हाला इम्पॉर्टंट ठरते. यावेळी चेंडू उचललाय, अंतर पार करेल का? मिड विकेट रिजन, व्यासपीठाच्या अगदी समोर पडला टप्पा. अखेरीस अविनाशच्या आदिनाथच्या बॅटमधून अखेरीस आलाय षटकार. वाट बघत होती टीम की आदिनाथच्या बॅटमधून कधी येईल, आधी येईल की मग येईल, मात्र आदिनाथने आत्ताच मारला हा षटकार अगदी शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती, 18. आपण पहिल्या चेंडूच्या सुरुवातीला चर्चा केली की डेस्टिनेशन लांब आहे, 46 आहे, स्टार्ट कसा घेतला जाईल आणि 46 धावेचं आव्हान घेण्यासाठी जो स्टार्ट हवाय 4थ्या घेरवरती, तर गाडी चालू झाली आता 4थ्या घेरवरती. आदिनाथ पहिलं षटक नावावरती राहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमला. वेताना स्पोर्ट्स सासरेवाडी या टीमच्या नावावरती राहिलं पहिलं षटक आणि पॉवर प्लेचं होतं. दुसरी ओव्हर देखील पॉवर प्लेची, फक्त 3 खेळाडू असतील बाहेर. पहिल्या ओव्हरमध्ये होते 2, आता 1 वाढला जाईल जो बाहेर तैनात केला जाईल. जिथे आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर, तदनंतर आपण पाहिलं तर अगदी लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि तदनंतर आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅटर आहे. जिथे आपण पाहिलं तर अगदी मिड विकेट रिजन, तदनंतर आपण पाहिलं तर अगदी काव कॉर्नर रिजन. ओहो, या रिजन मध्ये खेळाडू सध्या मात्र तयार केलेत. लेफ्ट हँडेड बॅटर असताना लगेच क्विक त्याने राईट हँडेड बॅट पकडली, स्विच करण्याचा प्रयत्न होता. जिथे आपण पाहिलं चेंडू वेगाने पडला. गोलंदाजी करत असताना संतोष मागील मॅच मध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या संतोष यांनी एका ओव्हरमध्ये सध्या गोलंदाजीसाठी. यावेळी उचलला चेंडू बॅटच्या अगदी मधोमध, क्रंचिंग साऊंड चांगला आला, निघून जातोय अगदी आपण पाहिलं तर 6 धावांसाठी, जिथे कट आउट आहे आणि त्या कट आउटच्या अगदी वरती चेंडू लागतोय.
6 धावांसाठी स्टॅम्प मारला आणि यावेळी मात्र मॅच मध्ये जबाबदारी घेतली अजय काटकरने. सुरुवात जी झाली होती ती सुरुवात कंटिन्यू ठेवली आहे. बॅकफुटला जातोय, चेंडू बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी बॉटमला चेंडू आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मात्र पकडला गेला, जिथे फक्त एक धाव कंप्लीट केली जाते. राईट हँडेड लेफ्ट हँडेड असं कॉम्बिनेशन सध्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर आउटफील्डचं आता थोडंसं फिरेल, थोडंसं फिरलं जातं. सर्कल हाफ सर्कल आता तयार फिरला जातं हे क्षेत्ररक्षण. मिड विकेट अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण यावेळी सजवलंय. तब्बल धावसंख्या अगदी 25 या आकड्यावरती. ओ यावेळी देखील चेंडू बराच वेळ हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज संतोषने पकडला झेल. या टीमचा या मॅच मध्ये या टीमचा ढाण्या भाग, अर्थातच या टीमचा आपण पाहिलं तर महत्वाचा बॅटर आदिनाथ मात्र जाईल माघारी. आदिनाथ ही इम्पॉर्टंट विकेट होती कारण की या टीमचा आयकॉन खेळाडू आहे आदिनाथ रामिष्टे. सध्या तो माघारी जातोय कारण की आत्तापर्यंत मी म्हणेल त्याने त्याचं काम केलंय. स्टार्ट दिला, जी सुरुवात हवी होती पाया तयार करून दिलाय, गाडी स्टार्ट करून दिली आणि सध्या आपण पाहिलं तर दीपक आचरे सध्या मात्र चॉईस प्लेअर या टीमचा मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली अगदी 25 या आकड्यावरती. 20 चेंडू मध्ये 21 हवेत, 20 चेंडू 21 धावा. दीपक आपण पाहतोय क्वालिफाईड आहे, बरेच वर्ष आपण पाहिली तर एमपीएससी यूपीएससी साठी बरेच वर्ष, गतवर्षी मला वाटतं फक्त 2 मार्कांसाठी त्याचे स्वप्न राहिलं आणि असं एक क्वालिफाईड खेळाडू. सध्या आपण पाहिलं क्रिकेट आणि आपलं छंद सर्व काय तो जोपासतोय, आपलं करिअर सर्व जोपासून मैदानामध्ये सध्या ओहो फक्त पुश केलाय, जिथे आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. काळगाव विभागामध्ये बरेच खेळाडू वेल एज्युकेटेड आहेत, काहींचे व्यवसाय आहेत, काहींच्या चांगल्या IT कंपनीमध्ये लाखो भरांचे 5 डिजिट्स पगार घेतात, नंबरचे पगार घेतात असे खेळाडू आहेत काळगाव विभागामध्ये. खरं आणि त्या सर्व गोष्टी सांभाळून ते क्रिकेट देखील खेळतात, ते इम्पॉर्टंट आहे. कारण की एकदा तुम्हाला 5 आकडी पगार दिसला क्रिकेट तुम्ही विसरता, तसं नाही आहे. क्रिकेटही इथे खेळलं जातं, क्रिकेटही जपलं जातं, जगलं जातं. एक व्यासपीठ तयार केलं क्रिकेटसाठी. पुन्हा स्विच ट्राय करण्याचा प्रयत्न, फसला जातोय. घी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे. सरळ बॅटीने धावा येतात तर आडव्या बॅट न करायची काय गरज होती. दुधारी तलवार म्हटलं जातं, लगी तो आबाद ने तो बर्बाद करणारा हा फटकार ठरला जातो, दुधारी तलवार. म्हणून जी म्हण आहे, घी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे. धावा येत होत्या सरळ बॅटीने, आडव्या बॅट न करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर बॅटर मात्र निराश होऊन येतोय माघारी. तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 26 या आकड्यावरती 26. समीकरण जवळपास होतं, बॉल टू इक्वेशन आहे. आतापर्यंत जास्त मेहनत तुम्हाला करायची नाहीये, जी मेहनत आहे सध्या गोलंदाजांची आहे. आता दोन्ही चुलत बंधू एकमेकांसोबत मैदानामध्ये आणि त्यांचे ओनर पण सचिन भाऊ आचरे, एक प्रतिष्ठित आणि एक रिस्पेक्टेड नाव आहे काळगाव विभागातलं, ते त्या टीमचे ओनर आहेत. अनिकेत सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी 18 चेंडू, आता 20 धावा हव्यात विजयासाठी. ओहो यावेळी चेंडू आपण पाहिलं लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक असेल का चेंडू खाली, थोडंसं त्याचं नियंत्रण यावेळी मात्र सुटलंय, मात्र चेंडू निघून जातोय अगदी 4 धावेसाठी. आत्तापर्यंत 2 वेळा अशा गोष्टी घडल्यात. एखादा खेळाडू अशा वेळी सनग्लासेस यूज करू शकतो, कारण की पहिल्या मॅचला तुम्ही पाहिलं एका खेळाडूकडून 2 वेळा असं घडलं. त्याच्यावरून तुम्ही शिकणं इम्पॉर्टंट आहे की या क्षेत्रामध्ये या जागेवरती उभं राहिल्यानंतर कॅच पकडता येत नाहीये, तर तुम्ही पुढची सोय करून ठेवायला पाहिजे. शॉर्ट ऑन पूल मिड विकेट रिजन 1 बाउन्स अडवण्याचा प्रयत्न, तो अप्रतिम क्लास आहे. पूर्णपणे हवेमध्ये झेप घेतला, चेंडू पडल्यानंतर अगदी टर्न झाला. फेकी आपण पाहिली तर अगदी गोलंदाजापर्यंत पोहोचेपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आपण पाहिलं तर 2.
तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. 16 चेंडू, आता 14 धावेची गरज आहे. 16 चेंडू 14 इम्पॉर्टंट ओव्हर या मॅचची. थोडा पुढे ठेवला बॅट, आपण पहिले स्विंग करेपर्यंत. अनिकेतला माहिती आहे दोन्ही साईडला टर्न करण्याची त्याच्याकडे आतापर्यंत जरूर कला आहे. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं कव्हर रिजन मध्ये नरेश हे चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. जम्प करण्याचा प्रयत्न त्याने केला, मात्र तोपर्यंत चेंडू निघून जातोय. फक्त एक धाव इथे देखील कंप्लीट केली. तब्बल धावसंख्या आता 33 या आकड्यावरती. 33 माफ करा, 33 धावसंख्या. अजूनही समीकरण 14 चेंडू 13 धावेची गरज आहे. पहा, बॉल टू इक्वेशन आहे. अनिकेतची ओव्हर आतापर्यंत 4 चेंडू त्याने सादर केले. 2 चेंडू बाकी आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या. तिसरी महत्वाची ओव्हर पडल्यानंतर पहा कट करतोय. निर्धाव चेंडू, आता हा चेंडू इम्पॉर्टंट असेल तोपर्यंत आपण पाहिलं तर बॅटर लगेच जाऊन चर्चा करेल. दीपक येस, अभि सोबत थोडीशी चर्चा यावेळी केली जाते, कारण की शेवटचा चेंडू आहे. इथे स्ट्राईक नक्की कोणाजवळ ठेवायची आपण ही चर्चा केली जाते. ओह, यावेळी देखील डाऊन दी ग्राउंड खेळून काढला. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असू शकतो का? क्षेत्ररक्षक आहे, चेंडू गॅदर केला, फेकलाय, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होतात. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 35 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 11 धावेची गरज असेल. आमचे प्रेक्षक सध्या स्क्रीनवरती दाखवले जातात, जे आमचे अगदी आमचे गोपी शेठ सध्या दाखवले जातात. गोपी दादा, कारण की बॅटस्पीड सोडून खेळाडूंसोबत ते जोडलेत. खेळाडूंसोबत थांबणं त्यांना आवडतं. हे सर्व आमचे खेळाडू जे आपण पाहिलं स्टेअर्सवरती जी बाल्कनी आहे तिथे बसलेले आहेत, मॅचचा आनंद घेतात. कारण की तिथे झाडं आहेत, मागं सावली चांगली पडले तिथे, आणि त्या सावलीमध्ये बसलेले हे बाल्कनीमधले प्रेक्षक दाखवले जातात. सध्या पहा 2 टीम्स, 2 जर्सी आहेत तिथे एकत्र. 12 चेंडू 11 धावेची गरज. हो, चेंडू अगदी बुंदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्ट्रायकिंग की नॉन स्ट्रायकिंग, तोपर्यंत एक चोरीची धाव कंप्लीट केले. तुम्हाला क्षणात निर्णय घ्यायचा असतो की नक्की फेकू कुठे, आणि तो निर्णय घेईपर्यंत एक धाव इथे कंप्लीट झाली. गोलंदाजीसाठी पुन्हा संतोष आलेत. वैयक्तिक दुसरं तर संघाचं 4थं षटक ते आता कंप्लीट करण्यासाठी आलेत मैदानामध्ये. 11 चेंडू, अजूनही 10 धावा हव्यात विजयासाठी. हो, थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, जिथे आपण पहिलं पंच कळवतात जास्त बाहेर आहे. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. आता सिंगल डिजिट धावा हव्यात विजयासाठी 9. यानंतरची मॅच खेळली जाईल. त्रिमुठी फायटर्स टॉस जिंकला. फिल्डिंग आहे, ओवी शाख बॅटिंग करेल यानंतरच्या मॅचमध्ये. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर ग्लान्स करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पहिलं एक चिकी धाव कंप्लीट केली. आता फक्त 8 धावा हव्यात विजयासाठी. या मॅचमध्ये बरंच काय बाकी आहे. 1-2 विकेट आल्यानंतर मॅच बनेल. 1-2 विकेट आली तर मॅच चांगल्या पद्धतीने घडेल, कारण की या मॅचमध्ये अजूनही कोणी गमावलेलं नाहीये आणि कोणी कमावलेलं नाहीये, कारण की दोन्ही तराजूवरती मॅच स्थिर आहे. 10 चेंडू 8 अशी मॅच आहे या मैदानामध्ये. पुढे आलाय, 2 पावलं पुढे आलाय. क्षेत्ररक्षक असेल, यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय चेंडू. आता एक धाव इम्पॉर्टंट असेल, तुम्हाला अडवावीच लागेल, कारण की या एका धावेने बरंच समीकरण बदलणार आहेत. आता 9 चेंडू 7 धावेची गरज. 9 चेंडू 7. हो, यावेळी देखील फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत आपण पाहिलं तर नॉन स्टॅकिंग एंडला एक धाव ही कंप्लीट करून दिली आहे. जरूर आपण पाहिलं तर 8 चेंडू 6 धावेची गरज आहे. दोन्ही चेंडू इम्पॉर्टंट आहेत, कारण की 8 चेंडू 6 म्हणजे हे 2 चेंडू जर निर्धाव येतात तर 6 चेंडू 6चं इक्वेशन बनवू, कारण की दोन्ही इम्पॉर्टंट चेंडू असतील. जर निर्धाव गेले तर मॅच चांगली बनेल, आणि संतोषच्या हातामध्ये सध्या मात्र 2 महत्वाचे चेंडू या मॅचचे.
हो चेंडू यावेळी मात्र पॅडल अगदी शॉर्ट पूल जरूर करून खेळलाय, जिथे आपण पहिले एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी होतोय. या 2 धावा आता मात्र कंप्लीट केलेत. तब्बल आता विजयासाठी धावा हव्यात फक्त 4. 7 चेंडू 4 धावेची गरज आता विजयासाठी. सिंगल डबल्स सातत्याने कंटिन्यू राहिले. दीपक या मॅच मध्ये अगदी प्रभावशाली बॅटिंग राहिले. अभि देखील प्रभावशाली बॅटिंग करतोय. हो यावेळी देखील खेळून काढाय शॉर्टम पूल, जिथे एक धाव तर कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक हे थोडासा फंबल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे यशस्वी होतोय. 2 धावा आता यशस्वीरित्या कंप्लीट होतात. दीपक थकलाय थोडासा या मॅच मध्ये, पहा धापा टाकतोय, दमलाय तो सातत्याने. एकेरी दुहेरी धावा कंप्लीट करून आता 6 चेंडू मध्ये फक्त हव्यात 2 धावा. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज गोलंदाज. 6 चेंडू 2 धावेची गरज आहे. गोलंदाज लगेच तैनात करायच्या विनंती करेल या बॉलर प्लीज. चला स्पीडअप घ्या प्लीज. 6 चेंडू 2 धावेची गरज आहे. पाचव्या नंबरची मॅच खेळली जाते वेताना स्पोर्ट्स आचरवाडीसाठी. मॅच जिंकणं इम्पॉर्टंट. दोन धावा हव्यात आता विजयासाठी. ओहो वेगवान चेंडू अखेरीस विकेट कीपरच्या हातून निसटला. विकेट कीपर यावेळी मात्र आपण पाहिलं 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव येते डिक्लेअर मध्ये. स्कोर आर लेवल. 1 धाव हवी आता विजयासाठी फक्त. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा निर्धाव असता तर चांगलं इक्वेशन जमलं असतं, मात्र आता फक्त हवी आहे 1 धाव.